टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माझ्या मतदारसंघ आणि परिसरातील एक जो ग्रुप आहे तो जवळपास 85 पर्यटकांचा एक ग्रुप श्रीनगरमध्ये आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधून मी त्यांच्या अडचणी समजून घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी संपर्क केला आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी इथं आलो आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन हे राज्याच्या वतीनं पर्यटकांना पुन्हा आणण्याची व्यवस्था करतायत। त्यावर दुसरा एक महिलांचा 8 महिलांचा एक ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी अडकलेला आहे। त्यांना सुरक्षितपणे आज आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यांना आणण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे की केव्हा? मला जी माहिती आहे त्याप्रमाणे राज्याच्या वतीनं विमानाची व्यवस्था किंवा ज्या ज्या व्यवस्था उपलब्ध असतील त्याप्रमाणे राज्य शासनाच्या खर्चाने सगळे पर्यटक परत आणण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि त्याचा उपयोग हा सगळ्या अडकलेल्या पर्यटकांसाठी होईल। त्याची यादी आम्ही सादर करून त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो। कर्नाटकचे मंत्री गेले होते काल रात्री, त्यांचे पर्यटक आलेले आहेत। आपल्याकडनं कोण जाणार आहे राज्य शासनाच्या वतीनं? मला जी माहिती आहे त्याप्रमाणे माननीय मुरलीधर मोहोळ स्वतः इथून पुण्यातूनच ती व्यवस्था करतायत, परंतु गिरीश महाजन साहेब स्वतः त्या ठिकाणी जातील अशी माहिती मला मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेली आहे। साहेब, किती हे आपले दौंडमधले तुमच्या मतदारसंघातले लोक आहेत? दौंड आणि परिसरातील जवळपास 85 पर्यटकांचा एक ग्रुप आहे आणि दुसरा 8 महिला पर्यटक आहे। अशा एवढे पर्यटक त्या ठिकाणी आता आहेत। तुमच्याशी त्यांचा संपर्क झाला? माझे सगळ्यांशी बोलणं झाले, सगळे सुरक्षित आहे, परंतु सगळ्यांना थोडी काळजी आहे आणि सुरक्षितपणे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पोहोचण्याची त्यांना निश्चितपणे घाई झालेली आहे, कारण की तिथली काही ठिकाणी कर्फ्यू लावलेला आहे अशी त्यांनी माहिती सांगितली आणि ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता निश्चितपणे आहे। नाही, मला जी माहिती आहे त्याप्रमाणे राज्य शासनाच्या खर्चानं त्यांना इकडे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यामुळे ते काही अडचणी येणार नाही। त्यांचं सगळे श्रीनगरमध्ये आले की बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत? नाही, आता जे पर्यटक आहेत ते माझ्या मतदारसंघ आणि परिसरातील हे सगळे श्रीनगरमध्येच आहेत। एकत्र आहेत? हो, एकत्र आहेत, सगळे एकत्र आहेत, सुरक्षित आहेत, परंतु पुण्यात लवकर पोहोचायचं हे मात्र निश्चितपणे सगळ्यांनी ठरवलेलं आहे।